हॅलो गाईज, सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आजचा आहे आपला डे 1 आणि आज आपण चाललोय शिर्डीला मस्तपैकी देवदर्शन करायला आणि सगळं काही एक्सप्लोर करण्यासाठी. सो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. तर म्हणजे हा आहे आमचा बेडरूम. तुम्ही आमचा बेडरूम बघू शकता, किती सुंदर येतो. या साईडला मस्तपैकी बेड आहे, स्टोरेज स्पेस आहे, प्रत्येक रूम मध्ये एसी आहे, अटॅच वॉशरूम आहे आणि या साईडला आहे टीव्ही आणि ते एक्स्ट्रा बेड सुद्धा दिलाय. आणि इथून तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. सो आताच आम्ही जस्ट पोहोचलोय रूमला. तर मस्तपैकी आपण फ्रेश होऊया, रेडी होऊया आणि लवकर रेडी होऊन बाहेरच भेटू. तर म्हणजे आता मी मस्तपैकी रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय साई तीर्थला. तो सकाळी आम्ही 5 वाजता निघून आम्ही इथे 11:10 पोहोचलोय. नाश्ता वगैरे केलाय, आम्ही चेक इन पण केलंय या हॉटेलमध्ये. सो मस्त इथले रूम्स पण खरंच खूप छान आहे, तुम्हाला पुढे मी दाखवेलच. सो आता आम्ही चाललोय साई तीर्थला मस्तपैकी तिथे एक्सप्लोर करण्यासाठी. सो चला जाऊया. सो तुम्ही इथे बघू शकता, मी तर खूप वर्षाने आली. मी आधी आलेली, लहानपणी आलेली या साईडला, बट इथे कधी राहिली नव्हती. बट आज आम्ही 2 डेज इथे राहणार आहे आणि मस्तपैकी सगळं फिरणार आहे. येस, सो खूप एक्सायटेड आहे. बघू पुढे कसं होतं ते. तर मंडळी आताच आम्ही साई तीर्थला पोहोचलोय आणि इथे पर पर्सन तिकीट आहे 750 रुपये आणि इथे पार्किंगची सुद्धा सेपरेट प्राइस आहे. बिकॉज इथे जे स्कूटी आणतायत त्यांना 50 रुपये, जे कार आणतायत त्यांना 100 रुपये प्राइस आहे. सो आता आपण आतमध्ये जायचंय. तुम्ही बाहेरून बघू शकता किती छान दिसतंय ते. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया कसं आहे ते. आणि ऑलरेडी बाहेर सांगितलं की इथे आतमध्ये 4 तास जाणार आहे किंवा त्याच्या वर पण जाऊ शकतो. सो बघूया. तर म्हणजे आताच मी जस्ट इथून एंट्री केली आहे आणि तुम्ही आतमधलं बघू शकता, किती सुंदर वाटतंय ते. आणि या साईडला आहे सिटिंग एरिया. सो तिथे आम्हाला वेट करायचा आहे टायमिंगचा. तिथून आम्हाला आतमध्ये जायचंय आणि या साईडला फोटोशूट वगैरे पण करू शकतो. तुम्ही बाहेरचा एरिया पण बघा, किती सुंदर वाटतोय तो. आणि तुम्ही समोर बघा, इथे लिहिले द्वारका माई आणि खरंच खूप छान वाटतं इथे आतमध्ये आल्यावर. मंडळी तुम्ही ते बघू शकता, हा आहे डायनिंग एरिया
आणि इथे खूप सारे फूडचे नावं लिहिली आहेत. तुम्ही बघू शकता वेगवेगळे फूड आहेत. तुम्ही कोणतंही इथे ऑर्डर करू शकता. चायनीज मध्ये, कॉम्बो मध्ये आणि ब्रेकफास्ट तुम्ही बघू शकता. खूप सारी इथे मील आहेत. सो आता तिथली टेस्ट बघूया कशी येते. टेस्ट करून बघूया. नमस्कार। भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है। आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था। तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं। पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती। वहां का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है। यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं, उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर। तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी। इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था। ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं। श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार। 4 धामों में से एक है। अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी। हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है। इसे खुद पांडवों ने बसाया था, ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। इस मंदिर के द्वार हर साल
केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विट्ठल की इस बारी को कौन नहीं जानता। 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण ही है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर में। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी दा खालसा वाहे गुरु जी दी फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से एक है और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा क्या है। अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर। मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियां हमें पहुंचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन कर उनका आशीर्वाद प्राप्त। अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है। हम
तर आम्ही आतमध्ये खूप सारे शो बघतोय आणि खरंच खूप मजा येते, खरंच खूप छान वाटतंय. अजून संपलं नाही, पुढे अजून कंटिन्यू चालू आहे. तर आता आम्ही जाणार आहे लंका दहन बघायला. तर मंडळी आता आमचं साई तीर्थ एक्सप्लोअर करून झालंय आणि खरंच खूप सुंदर आहे, लहान मुलांसाठी पण बेस्ट आहे. आणि इथे सगळी स्टोरी हिस्ट्री सगळं काही दाखवलं जातं आणि सांगितलं जातं. आणि मी तर फर्स्ट टाइम आली तर मला तर खूप आवडलं आणि खूप छान वाटलं. सो आताच आम्ही जस्ट बाहेर आलोय. आता पुढचा प्लॅन बघू, आता कुठे जायला भेटतंय ते, सो ते कळेल पुढेच. कसं वाटलं तुला? बेस्ट Yes. एक्सपिरियन्स. हा, सो अजून पण खूप फिरायचं बाकी आहे. आता 6 वाजलेत, आता पुढे अजून खूप फिरायचंय रात्रीपर्यंत. तर मंडळी हा आहे एंट्री गेट. इथून आम्ही जस्ट आतमध्ये जाऊन पटकन दर्शन करून आलोय, कारण की आम्ही लांबूनच दर्शन केलंय. बट खरंच आतमध्ये जाऊन खरंच खूप छान वाटलं. आणि आतमध्ये फोन यूज करायला अलाउ नाहीये, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये फोन घेऊन नाही गेलो. आणि तुम्ही बाहेर पण बघू शकता किती सारे स्टॉल लागलेत आणि किती सारे छोट्या छोट्या मूर्त्या देखील आहेत बाबांच्या. आणि इथे प्रसादी पासून प्रत्येक गोष्ट इथे आहे ने, हॉटेल पण स्ट्रीट फूड पण सगळं जवळ जवळ आहे. तर मंडळी आता आपण आलोय साई प्रसाद भोजनालयाच्या इथे. हा आहे आपला मेन एंट्री गेट. इथून आपला आतमध्ये जायचं आणि प्रसादी घ्यायची आहे. तुम्ही वरती पण नाव बघू शकता. तर इथे आहे प्रसादी, तुम्ही बघू शकता माझ्या समोरच ठेवली आहे. आणि या लाईनीमध्ये प्रसादीसाठी भक्त लोक बसली आहेत बघा जेवणासाठी.
तर मंडळी आता आम्ही जस्ट प्रसादाला जेवून घरी आलोय. घरी मीन्स रूम मध्ये आलोय, कारण की आज खूप थकलोय, आम्ही खूप जाम थकलोय. आजचा दिवस कसा गेला कळालंच नाही. आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात केली साई तीर्थ पासून. तिथे टोटल 6 शो दाखवले जातात आणि ते 6 शो खरंच खूप छान आहेत. फर्स्ट आम्ही बघितलंय साईबाबांचा मूवी, तो पण 1 तासाचा मूवी आहे. नंतर आम्ही 5D शो बघितले. नंतर आम्ही टेम्पल राईड केली आहे आणि टेम्पल राईड माझी तर फेवरेट आहे, कारण की तिथे 10 प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन घेतले आम्ही. आणि असं वाटतं की लाईव्ह मध्ये चालू आहे आणि खरंच खूप सुंदर वाटलं ते. आम्ही नवीन शो पण बघितला मूषकराजचा, ते लहान मुलांसाठी कॉमेडी शो आहे. सो तुम्ही ते नक्की व्हिजिट करा, बिकॉज हे खरंच खूप बेस्ट आहे. 4 तास कसे गेले आमचे तिथे कळालंच नाही. आणि तिथले ऑल डिटेल्स मी कॅप्शन मध्ये देईलच आणि पर पर्सन काय प्राइस आहे ते पण मी कॅप्शन मध्ये देईलच. त्यानंतर आम्ही गेलेलो मंदिरामध्ये, साईबाबांच्या मंदिरामध्ये गेलो दर्शन करण्यासाठी आणि तिथून आम्ही प्रसादी करून आता जस्ट घरी येतोय. आणि जिथे आम्ही स्टे करतोय तिथले पण मी ऑल डिटेल्स कॅप्शन मध्ये देईलच. हे साईमा हॉटेल आहे आणि साईनंदा हॉटेल आहे, हे दोन्ही हॉटेल एकच आहे. सो इथले पण मी ऑल डिटेल्स, इथला कॉन्टॅक्ट नंबर मी कॅप्शन मध्ये देईल. सो तुम्ही पण लवकर इथे व्हिजिट करा आणि व्हिजिट करताय तर साई तीर्थला नक्कीच जा, बिकॉज ते बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत लवकर तिथे व्हिजिट करा. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.